गणित शिकवणं कधीकधी अवघड वाटतं, नाही का? त्यातही वृत्तचितीचं घनफळ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर सारखे विषय आले की विचारायलाच नको. पण काय होईल जर आपल्याला कळलं की एक अशी पद्धत आहे ज्यामुळे हा क्लिष्ट विषय केवळ सोपाच नाही तर विद्यार्थ्यांसाठी खूप इंटरेस्टिंग सुद्धा बनतो? चला, आज आपण अशाच एका अप्रतिम पाठयोजनेची सगळी रहस्य उलगडून पाहूया. हाच तर तो महत्वाचा प्रश्न आहे. गणितातल्या या अमूर्त म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट संकल्पना विद्यार्थ्यांना खऱ्या कशा वाटाव्यात? ही जी पाठ योजना आहे ना, ती फक्त याच प्रश्नाचं उत्तर देत नाही, तर एक अशी फ्रेमवर्क देते जी आपण कोणत्याही क्लिष्ट विषयासाठी वापरू शकतो. चला तर मग पाहूया, ही जादू नक्की घडते कशी? कोणत्याही यशस्वी पाठाचं पहिलं सूत्र काय असतं माहितीये? त्याला विद्यार्थ्यांच्या जगाशी जोडणं. हे पाठयोजना थेट फॉर्म्युल्याने सुरू होत नाही, तर ती अशा गोष्टीने सुरू होते जी विद्यार्थी रोज पाहतात, रोज वापरतात. आणि खरं सांगायचं तर हीच पहिली पायरी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. हे बघा, शिक्षक थेट फळ्यावर v=πr² असं लिहित नाहीत, अजिबात नाही. त्याऐवजी ते विद्यार्थ्यांच्या हातात अशा वस्तू देतात ज्यांना ते स्पर्श करू शकतात, अनुभवू शकतात. पाण्याची बाटली असेल, एखादा डबा असेल, या साध्या सोप्या वस्तूंमधूनच गणिताचा खरा प्रवास सुरू होतो. आणि मग येतो हा साधा पण अत्यंत प्रभावी प्रश्न. या सगळ्या वस्तू कोणत्या आकाराच्या आहेत? बघा, या एकाच प्रश्नाने शिक्षक संपूर्ण वर्गाला चर्चेत सामील करून घेतात. इथे गणित आता केवळ एक विषय राहत नाही, तर तो एक शोध बनतो, एक डिस्कव्हरी बनते. ठीक आहे, आता आकार तर ओळखून झाला, पण मग शिक्षक त्याला एका खऱ्याखुऱ्या गरजेसोबत जोडतात. अच्छा, मग या भांड्यात किती दूध मावेल? आणि अचानक वृत्तचितीचा अभ्यास करणं हे केवळ परीक्षेसाठी नाही, तर एका रोजच्या कोड्याचं उत्तर शोधण्यासारखं वाटू लागतं. शिकण्याला एक उद्देश मिळतो, एक पर्पज मिळतो. एकदा का विद्यार्थ्यांची उत्सुकता अशी जागृत झाली की मग आपण येतो पुढच्या टप्प्यावर, तो म्हणजे सूत्राची मांडणी. पण इथे एक गंमत आहे. शिक्षक सूत्र शिकवत नाहीत, तर ते विद्यार्थ्यांसोबत मिळून ते तयार करतायत. हो, बिल्ड करतायत. ही पायरी खरंच खूपच सुंदर आहे. शिक्षक विचारतात, तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ आठवतंय का? उत्तर येतं, हो, πr². मग शिक्षक म्हणतात, छान, आता कल्पना करा की आपण एकावर एक अशी अनेक वर्तुळं ठेवत आहोत. जसं आपण नाण्यांचा ढीग रचतो, काय तयार होईल? अगदी बरोबर, एक वृत्तचिती. म्हणजेच पायाच्या क्षेत्रफळाला म्हणजे πr²ला फक्त उंचीने म्हणजे hने गुणायचं. झालं. किती सोपं आहे बघा. आणि मग आपल्याला मिळतं आपलं शक्तिशाली साधन v=πr²h. v म्हणजे घनफळ, r म्हणजे पायाची त्रिज्या आणि h म्हणजे उंची. प्रत्येक भागाचा अर्थ एकदा का स्पष्ट झाला की मग आपण कोणतंही कोडं सोडवायला तयार असतो. चला, सूत्र तर मिळालं, पण आता त्याची ताकद आजमावून बघायची वेळ आलीये. शिक्षक आता हे सूत्र प्रत्यक्षात कसं वापरायचं हे एका उदाहरणातून अगदी टप्प्याटप्प्याने दाखवतायत. हे आहे आपलं पहिलं उदाहरण. आणि इथे शिक्षक स्वतः सारथी बनतात. ते प्रत्येक पायरी स्वतः करून दाखवतात. इथे त्रिज्या आणि उंची थेट दिलेली आहे, कारण उद्देश प्रक्रिया समजावून सांगणं आहे, विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणं नाही. कोणतंही गणित सोडवण्याआधीची सगळ्यात महत्वाची पायरी कोणती? तर दिलेली माहिती काय आहे हे शांतपणे लिहून काढणं. शिक्षक नेमके हेच करतात. त्रिज्या काय, उंची किती, पायची किंमत काय, हे केल्याने अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो आणि चुका होण्याची शक्यता खूप कमी होते. आता येतो सगळ्यात सोप्पा भाग. आपल्याकडे सूत्र आहे आणि आपल्याकडे सगळ्या किमती पण आहेत. मग काय, फक्त त्या योग्य जागी टाकायच्या आहेत. जसे एखाद्या मशीनमध्ये आपण योग्य भाग टाकतो, अगदी तसंच. आणि उत्तर आलं 148 घन सेमी. पण थांबा एक मिनिट, हे उत्तर गणिताच्या दृष्टीने बरोबर असलं तरी ते आपल्या रोजच्या जीवनात कितपत उपयोगी आहे? गोष्ट इथे संपत नाही, कारण आता गणिताला पुन्हा एकदा वास्तविकतेशी जोडायची वेळ आली आहे. आणि इथे शिक्षक एक खूप महत्वाचा दुवा जोडतात. ते विचारतात, आपण दुकानात जाऊन मला 1448 घनसेमी दूध द्या असं म्हणतो का? नाही ना, आपण लिटरमध्ये बोलतो. मग ते गणिती भाषेचं म्हणजे घनसेमीचं आपल्या रोजच्या भाषेत म्हणजे लिटरमध्ये भाषांतर कसं करायचं हे शिकवत. आणि हे आहे आपलं अंतिम उत्तर, जे आपल्याला खरंच काहीतरी सांगतं. त्या भांड्यात जवळपास 2.25 लिटर दूध मावेल. वाह! आता या उत्तराला एक खरा अर्थ आहे.
शिक्षकांनी दाखवलेला मार्ग इथे येऊन पूर्ण होतो. पण थांबा, अजून संपलेलं नाही. एक चांगला शिक्षक केवळ शिकवून थांबत नाही, तो हेही तपासतो की जे शिकवलं आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे की नाही. त्यामुळे आता वेळ आहे आकलनाची तपासणी करण्याची. शिक्षक इथे काही सोपे पण खूप महत्वाचे प्रश्न विचारतात. घनफळाचे सूत्र काय आहे? त्यातले πr² अर्थ काय? हे प्रश्न म्हणजे शिकलेल्या गोष्टींना मनात पक्क करण्यासाठी मारलेले छोटे हातोडेच आहेत. आता विद्यार्थ्यांची वेळ आहे स्वतः करून पाहण्याची. पण इथे शिक्षक एक छोटासा ट्विस्ट टाकतात. ते त्रिज्या देत नाहीत, तर व्यास देतात. हे एक लहानसं आव्हान आहे, जे विद्यार्थ्यांची केवळ पाठांतर क्षमता नाही, तर त्यांची समज तपासतं. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर. इथे शिकलेल्या ज्ञानाला केवळ तात्पुरतं लक्षात न ठेवता ते कायमस्वरूपी कसं लक्षात राहील यावर भर दिला जातो. आणि शेवटी येतो गृहपाठ. हा केवळ सरावासाठी नाहीये, तर विद्यार्थ्यांना हो मी हे आता स्वतः करू शकेन हा आत्मविश्वास देण्यासाठी आहे. कारण स्वतंत्र सरावानेच ज्ञान खऱ्या अर्थाने आपलं होतं. तर ह्या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? ही आहेत त्या प्रभावी शिकवण्याची 5 प्रमुख सूत्र. अमूर्त गोष्टींना वास्तवाशी जोडा, जुन्या ज्ञानावर नवीन ज्ञान उभारा, आधी स्वतः करून दाखवा, प्रश्न विचारून समज तपासा आणि स्वतंत्र सरावाने ते पक्क करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही तत्त्व केवळ गणितापुरती मर्यादित नाहीत, ही कोणत्याही क्लिष्ट विषयाला सोपं करण्याची गुरुकिल्ली आहे. आणि आता एक प्रश्न. विचार करा, आपल्या कामात किंवा आयुष्यात असा कोणता क्लिष्ट विषय आहे जिथे ही साधी पण प्रभावी तत्त्व वापरता येऊ शकतात? या उत्तराचा नक्की विचार करा, कारण उत्तम शिकवणं हे एक कौशल्य आहे जे कोणीही आत्मसात करू शकतं.